प्रिया मॅडम थांबा. सारी पण हे खरं सांगू, मी ओळखते प्रीतम सरांना. ते नाही दारू पिणार. तुमचा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. फारुख, काहीही गैरसमज होत नाहीये. तू पाहिजे होतीस काल त्यांची अवस्था बघायला. धड उभं सुद्धा राहता येत नव्हतं त्यांना. दारू प्यायलेली माणसं ओळखता येतात ना ग आता. काल किती काय काय बोलले त्या आदित्य दादांना. आठवून सुद्धा त्रास होतोय मला. पण तरी बी मला असं वाटतंय की म्हणजे प्रीतम सर शबूत पाळणाऱ्यातले आहेत. त्यांनी एकदा शबूत दिला की दिला, ते नाही मोडणार शबूत. फारुख, इतकी खात्री का वाटते तुला त्यांची? लग्नाआधी सुद्धा दारू पितच होते ना ते. आहे पण ते आता नाही पिणार माहित आहे मला. त्यांनी सोडली म्हणलं ना तर ते खरंच नाही पिणार. बरं ठीक आहे, एक वेळ आपण समजू की ते दारू प्यायले नाहीत. पण मग कोणी पाजली असेल त्यांना दारू? आहे काही उत्तर याचं? हारू, प्रीतम आजकाल खूप विचित्र वागतायत ग. आणि त्यांच्या या अशा वागण्याचं काहीच स्पष्टीकरण देता येण्यासारखं नाहीये. बरोबर आहे तुमचं प्रिया मॅडम. तुर्तास तरी आपण यावर काय बी बोलायला नको. फक्त मला एवढीच भीती वाटते की देवी आईंना जर काय समजलं ना तर लई गडबड होईल. तू अजिबात काळजी करू नकोस पारू. मी नाही सांगणार कोणाला. आईंना त्रास होईल असं काहीच करायचं नाहीये मला. पण प्लीज तू पण कोणालाच नको सांगू. मला अजून बी पटत नाहीये की प्रीतम सर दारू प्यायले असतील. वहिनी, या इव्हेंट कंपनीची प्रोफाईल मला छान वाटते. तुम्ही पण एकदा बघून घ्या, म्हणजे फायनल करता येईल. किर्लोस्करांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा आहे. एकदम छान झाला पाहिजे कार्यक्रम. मला पण आवडली आहे यांची प्रोफाईल. उद्याच त्यांना ऑफिसला बोलवून घे, आपण फिक्स करून टाकू. कसलं डिस्कशन चाललंय? अगं, आदित्यच्या एंगेजमेंटसाठी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बघतोय. ही आवडली, ही फायनल करायची ठरवतोय. रिया, तुझ्या कपाळाला काय झालं? हे ड्रेसिंग टेबल लागलाय. ग, असं काय? धांदरटपणा नको करू, जरा काळजी घे स्वतःची. आई, सकुश लवकर न्यूज चॅनल लाव. पारूच्या आणि अनुष्काची काहीतरी न्यूज सुरू आहे बघ. किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीने बदलली आपली ब्रँड अँबॅसेडर. पारू गेली, अनुष्का आली. अनुष्का पारूची जागा घेईल का? पारू सर्वसामान्यांना आपली वाटायची, आपल्यातली वाटायची. ही नवीन मॉडेल सर्वसामान्यांना आपली वाटत नाही. लवकर वोट करा, पारू की अनुष्का. हॅलो, वहिनी, इन्व्हेस्टर खूप नाराज आहेत आपले. आपल्या शेअरचे प्राइस पण खूप मोठ्या प्रमाणात पडत आहेत. बरंच नुकसान होतंय आपलं. आणि इन्व्हेस्टर थांबायला तयार नाही आहे. प्रमोटर्सचं म्हणणं आहे की लवकरात लवकर बोर्ड मीटिंग लावा. इतका मोठा डिसिजन आम्हाला न बोलता घेतला म्हणून नाराज आहेत ते. त्यांना काही करून थांबवणं गरजेचं आहे वहिनी. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी आपण परवा बोलू. इन्व्हेस्टर्सची मीटिंग उद्याच लावूया. ठीक आहे.
पेढ्याने काम केलं. वाटलं नव्हतं इतकं सोपं असेल, पण फायनली झालं. दिसतात इतकी हुशार नाहीयेत ही माणसं, पण एवढ्याने मला समाधान नाही वाटणार आहे. मज्जा तर तेव्हा येईल जेव्हा अहिल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल आणि तमाशा होईल. अहिल्याला होणारा जो त्रास बघायचा आहे मला. असं आपापसात भांडणं करून कसं झाले? अहिल्यापर्यंत हे पोचायलाच हवं, पण हे पोचवणार कोण? या मूर्ख माणसांच्या फॅमिली मधली सोंग आहे ना, दामिनी. दामिनी मॅम, हां हो, जस्ट मी आता फाईल चेक केली आहे. इन्व्हेस्टर्सचं मी बघून घेते, तुम्ही नका त्याचा लोड घेऊ. एक्सक्यूज मी मॅम. हां, मी इन्व्हेस्टर्सशी बोलून घेते. तुम्ही मला मेल करता का? एक्सक्यूज मी मॅम. हां, ओके ओके ओके. मॅम ऐका ना, मला एक एमर्जन्सी आली आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करू का? येस, थँक्यू. काय आहे ना, ऑफिसचा इतका वर्कलोड आहे, मला घर सांभाळायचं असतं आणि ऑफिसचं सुद्धा इतकं मला प्रेशराईज होतं. पण ठीक आहे, तू बोल ना, काय म्हणत होतीस अनुष्का? ग्रेट. दामिनी मॅम, खरंच मानलं तुम्हाला. तुम्ही घरीच असता, पण तुम्हाला बिझनेसची किती काळजी आहे. सुक्यात येऊ. बापरे, मी तर म्हणेन तुम्ही या घरातली सगळ्यात जास्त जबाबदार व्यक्ती आहात. तुमच्यामुळेच हे घर चालतं. पण मला या ना 2 भावांचं वागणंच कळत नाही काय आहे. एक मिनिट अनुष्का. अनुष्का, मी दामिनी आहे. तू आज चक्क माझं कौतुक करतेस. ऑफकोर्स करती आणि करत राहणार. का नाही करायचं सांगा. जस्ट लुक ॲट यू. किती टॅलेंटेड आहात तुम्ही, सिरियसली. पण तुमचा हा टॅलेंट वाया जातोय, ह्याचं खूप वाईट वाटतं मला. कुणाला तरी माझी कदर आहे म्हणायची. ते सगळं जाऊ दे, तू काय बोलत होतीस, बोल ना. त्या भावांचं मला काही कळत नाहीये, हेच म्हणत होते. तू भावांचं? अच्छा, म्हणजे दादासाहेबांचं आणि आमच्या ह्यांचं काही सुरू आहे का? काय झालं? नाही, मी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे. मी प्रीतम आणि आदित्यबद्दल बोलते. ह्यांचं काय आता परत? 1 मिनिट, तुम्हाला काहीच माहित नाहीये का? नाही. आय एम सो सॉरी. नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये तर मी ते सांगणं आणि उगाच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणं. नाही आय एम सॉरी. हा अनुष्का, आता तर तू मला सांगच, काय झालंय? मी सांगेल, पण तुम्ही पुढे कोणाला सांगणार नाही ना? नाही ग, मी कोणालाही सांगणार नाही. लिटरली मी सांगते ना, या कानाचं या कानाला सुद्धा नाही कळू देणार. नाही, तशा तुम्ही ट्रस्टवर्दी आहात म्हणूनच सांगते. ते काय झालंय, आदित्य आणि प्रीतम मध्ये मारामारी होईपर्यंत भांडणं झाली आहे. काय? आदित्य प्रीतम यांच्यात भांडण? नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. शक्य नाहीये ते. मला वाटलंच होतं तुम्हाला पटणार नाही. ऑफकोर्स ते पटण्यासारखं नाहीच आहे. ते राहू द्या. नाही नाही, थांब. नेमकं काय झालंय सांग ना नीट. म्हणजे मला ना हे ऐकताना खूप भारी वाटतंय. मॅम, आदित्य आणि प्रीतम मध्ये खूप मोठं भांडण झालंय. आदित्यने प्रीतमवरती हातही उचललाय आणि तिथे प्रिया सुद्धा होती. काय? नाही ग, मला असं वाटायचं की एखाद्या वेळेला पूर्व सूर्याला पश्चिमेला सूर्य पश्चिमेला उगवू शकतो. मी माझं गोड खाणं बंद करू शकते. पण प्रीतम मध्ये आणि आदित्य मध्ये भांडण होऊच शकत नाही. कोर्स म्हणजे मला पण तेच वाटायचं, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय हे सगळं. अशक्य आहे, असं नाही व्हायला पाहिजे खरं तर.
तुम्ही अहिल्या मॅमला काही सांगू नका प्लीज. आणि सांगितलं तरी माझं नाव घेऊ नका, कारण काय ना त्यांना वाईट वाटेल. नवीन सून घरात यायच्या आधीच भावभावांमध्ये भांडणं झाली. काहीतरीच काय आहे, तू कुठं भांडणं लावली आहेस? तेच सांगते, मी भांडण नाही लावलंय, पण लोकांना तर तसंच वाटेल ना. नाही नाही नाही, तू अजिबात काळजीच नको करू, मी नाही सांगणार कोणालाच. असं कसं नाही सांगणार? मी काय वेडी आहे एवढं मोठं सिक्रेट पोटात ठेवायला? मी वहिनींना जाऊन सांगणार, तेही या घरातल्या जबाबदार व्यक्तीच्या नात्याने सांगणार. आणि अनुष्काने मला एक गोष्ट सांगितली आहे, त्यांना नाही कळू देणार. त्यांनाही कळू देत. किती हुशार आहे मी ना, मी. अगं दामिनी, तू हे सगळं अहिल्याला सांगावंस म्हणून तर मी तुला सांगितलंय. मोहन, सगळ्यांना पत्रिका पोचल्यात ना? आणि बाकी तयारीचं काय अपडेट आहे? हो वहिनी, सगळ्या पत्रिका पोचल्यात आणि सगळी तयारी पण झाली. पुण्यातल्या काही पत्रिका राहिल्यात, पण दादा म्हणाला की त्या पत्रिका तुम्ही स्वतः देणार आहात. हो, मला लक्ष्मीकडे जायचंय, तिला बोलवायचंय, कारण प्रिया प्रीतमच्या लग्नाला पण तिला बोलवता नाही आलं. आता आदित्यच्या साखरपुड्याला मला स्वतः जाऊन तिला पत्रिका द्यायची आहे. वहिनी, 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 तुमचं नाही घरात लक्षच नाहीये. आपल्या घरात काय सुरू आहे माहितीये का तुम्हाला? काय झालं दामिनी? हो, अहो आपल्या घरात आग लागली आहे, आग. अगं मग आग विझवायची सोडून इथे काय करतेस? आणि कुठे लावलीस आग? माहिती होतं तुम्ही हेच बोलणार आहे मला, पण मी नाही लावली आग, ती आपोआप लागली आहे. अहो नात्या नात्यांमध्ये आग लागली आहे. दामिनी, काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. वहिनी, आपल्या आदित्य आणि प्रीतम मध्ये जोरदार भांडण झालंय. तू झोपेत तरी आहेस किंवा तुला स्वप्न पडलं? मी पूर्ण शुद्धीतच सांगते तुम्हाला, आणि खरं सांगतेय. अहो त्यांची भांडणं इतकं थरायला गेलेत ना, त्यांनी मारामारी सुद्धा केली काल रात्री. शक्यच नाही. आदित्य आणि प्रीतम या जन्मातच काही, कुठल्याच जन्मात इतकं भांडणं शक्यच नाही. मला ना माहिती होत, तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. तुम्ही एक काम करा ना, आदित्यला आणि प्रीतमला समोर बोलवा आणि विचारा. मला काही त्याची गरज वाटत नाही. मोहन, ते बाकीच्या पत्रिकांचं जरा बोलायचं होतं. वहिनी ऐका ना माझं. वहिनी, प्रिया मॅडम, मी तुम्हालाच भेटायला येत होते. हा मग काय झालं? प्रिया मॅडम, एक लई मोठी अडचण झाली आहे. कसली अडचण? काल रात्री आदित्य सर आणि प्रीतम सरांमध्ये जे काय बी झालं ना, ते समजा देवी यांना कळलं आहे. काय? पण तू मला नीट सांग, नेमकं काय कळलंय? सांगते. आदित्य सर आणि प्रीतम सर एकमेकांशी बोलत नाहीत हे कळलं आहे देवी यांना. पण हिनं कोणी सांगितलं? दामिनी मॅडमने सांगितलं. दामिनी काकूंना तरी कसं कळलं? ते मला नाही माहिती. पण हे बघा, देवी यांना जर काही समजलं ना, तर त्यांना लई त्रास होईल. त्यांना हे कळता कामा नये. हे बघा प्रिया मॅडम, काल रात्री जे काय बी झालं त्याचा तुम्हाला बी त्रास होतोय, मला कळतंय. पण आपल्याकडं दुसरा पर्याय नाही. जे काय बी करायचंय ना, ते आपल्यालाच करावं लागेल. हारू, मला तुझी काळजी समजते. आईंच्या होणाऱ्या त्रासासमोर माझा त्रास अगदीच क्षुल्लक आहे. पण तू म्हणतेस तसं आईंना या सगळ्याची जरा पण भनक लागली असेल ना, तर त्यांनी त्या दोघांना समोरासमोर बोलावून खरं खोटं करण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. जर का तसं झालं तर आदित्य सर देवी यांनी समजा खरं सांगून टाकतील. कारण आदित्य सर देवी यांशी कधी बी खोटं बोलत नाहीत आणि प्रीतम सुद्धा खोटं बोलणार नाही. आधीच त्यांच्या मनात आदित्य दादांबद्दल खूप राग भरलाय आणि रागाच्या भरात ते काय बोलून जातील ना, त्यांना पण कळणार नाही. प्रिया मॅडम, आपण एक काम करूया, म्हणजे आपण त्यांना सांगूया की देवी यांनी जर का त्यांना विचारलेस तर आमचं भांडण झालंच नाही,
असं त्यांनी देवयाईंना सांगू दे, असं त्यांना आपण सांगूया. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रीतम सरांशी बोला, मी आदित्य सरांशी बोलते. मलाही तेच योग्य वाटतंय. तू नको काळजी करू, मी बोलते प्रीतमशी. ओ आहे. हे बघ, प्रीतम आणि आदित्य कधीही भांडणार नाहीत. हा, म्हणजे त्यांच्यात वाद होतात पण भांडण नाही होत कधी. आणि आता परिस्थिती बघता अशी होण्याची शक्यताही नाहीये. तू उगाच काहीतरी खोटं बोलू नकोस. आणि हे मला खरं खोटंही करायचं नाहीये. बहिणी, तुम्ही ना प्रत्येक वेळी असंच करता. म्हणजे मला माहितीये माझ्या बाबतीत लांडगा आला रे आला असं झालंय, पण खरंच सांगायला येत असते तुम्हाला नेहमी. तुम्ही एकदा तपासून बघा ना, माझ्या इच्छेसाठी. दामिनी, तुझ्या इच्छेवर गोष्टी घडत नाहीत ना. बरोबर वहिनी, नामिनी कशी आहे हे आपल्याला चांगलं माहिती, त्यामुळे हिच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. वहिनी, मी काय म्हणते, आपण तपासून बघायला काय हरकत आहे, है ना? म्हणजे आपलं नुकसान नाहीये ना त्यांनी. आणि सध्या आपल्या घरात किती काय काय सुरू आहे माहितीये ना. म्हणजे बघा ना, पारूचं ब्रँड अम्बॅसिडर पद जाणं, तिच्या जागी ही अनुष्का येणं, आणि एकंदरीत आपल्या बिझनेसचा चढ उतार, म्हणजे कंपनीचे प्रमोटर्स पण अगदी अगदी नुकसान होत आहे आपलं. म्हणून यातनं म्हणते की दोन भावाभावात, म्हणजे आदित्यमध्ये आणि प्रीतममध्ये काही गैरसमज व्हायला नको. त्यांनी आपलंच नुकसान होईल म्हणून मी बोलते. बापरे, एवढी अक्कल कधीपासून आली का तुला? मला अक्कल आधीपासूनच आहे, तुम्हाला आत्ता कळते. मला तर कुठे एवढी अक्कल आहे. जे मला अनुष्काने सांगितलं ते मी बोलले. प्रीतम, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. काय ग, बोल ना. काल जे काही झालं त्यामुळे तुमच्या मनात आदित्य दादांबद्दल खूप राग आहे, मान्य आहे मला. पण प्रीतम, आदित्य दादा तुमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी तुमच्या हितासाठीच तुमच्यावर हात उचललाय. पण हे सगळं जर आईंना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल. सो मला असं वाटतंय की तुम्हा दोघांमधली भांडणं आईंसमोर नको यायला. प्रिया, हो, त्या दिवशी मी चुकलो, मी मान्य करतो. पण मी फक्त तुझ्या बाबतीत चुकलो. मी तुझा गुन्हेगार आहे. त्यामुळे तू जर म्हणत असशील ना तर शिक्षा म्हणून मी दिवसभर तुझ्या अवतीभोवती उठाबशा घालायला तयार आहे. पण म्हणून दादासाठी आईकडे खोटं बोलणं किंवा त्याची माफी मागणं हे मला नाही जमणार. बरं, ठीक आहे. म्हणजे अजूनही मला हे पटलेलं नाहीये, पण तुझ्या समाधानासाठी दामिनी आपण हे खरं खोटं करू. थँक्यू 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 व्हेरी मच. वहिनी, मी आत्ताच्या आत्ता एक काम करते, प्रीतमला आणि आदित्यला असं जाऊन बोलवून आणते. सावित्री, बोलवणार. अरे हा, सावित्री आहे नाही का आपल्याकडे. जा जा सावित्री. वहिनी, कशाला लक्ष देता हिच्याकडे तुम्ही? हे बघ, माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. आणि प्रीतमसाठी तर आदित्य भाऊ, वडील, मित्र सगळं आहे. त्यामुळे हे खरं खोटं करण्याची मला अजिबात काळजी नाहीये. ते दोघं नाही भांडले. हो, पण कधी कधी आपल्याला छोटी वाटत असणारी गोष्ट पण मोठी असते. म्हणजे बघा ना, छोट्या वादामुळे मोठ्या संकटाला आव्हान नको. माझ्या आणि आदित्यची एंगेजमेंट ठरली आहे, सगळं कसं प्रसन्न आहे. त्यात उगाच अडथळा नको. ओके फाईन, मी ऑफिसमध्ये येतो, मग आपण आल्यावर बोलूया. आदित्य सर, या. आदित्य सर, मला बोलायचं. येस येस, डोंट वरी, थँक्यू. पारू, काय झालंय? सर, प्लीज बस तिथे आणि शांतपणे मला सांग. आदित्य सर, एक लई मोठी अडचण झाली आहे. आणि ती तुम्ही सांभाळून नाही ना घेतलीत तर ती अजून मोठी होऊ शकते. पारू, प्लीज जरा मला व्यवस्थित सांगशील का? आदित्य सर, तुमच्या आणि प्रीतम सरांच्या भांडणाबद्दल देवयाईंना समजलं आहे. आणि कदाचित त्या तुम्हाला विचारू बी शकतात की ते खरं आहे का नाही म्हणून. मग खरंच तर आहे. कळलं तर कळलं. काय? उलट आई प्रीतमला त्याच्या चुकीची शिक्षा देईल आणि तेच योग्य राहील.